श्रद्धा आणि भक्तीचा संगम म्हणजे हरिनाम। आपल्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायात अखंड हरिनामाला विशेष असे महत्त्व आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्यात अनेक भागात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जात असते। श्रद्धा भक्तीचा संगम, एकात्मतेचा संदेश या माध्यमातून मिळत असतो। म्हणून अखंड हरिनाम सप्ताह हा आध्यात्मिक शक्तीचा मोठं केंद्र आहे। असाच अखंड हरिनाम सप्ताह हा कोपरगाव तालुक्यात घारी या गावात आयोजित करण्यात आला आहे। दक्षिण भारताची काशी समजल्या जाणाऱ्या कोपरगाव तालुक्यात या आध्यात्मिक भूमीत अत्यंत धार्मिक महत्त्व असलेल्या या कोपरगाव तालुक्यात विविध भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले जात असते। पवित्र गंगा गोदावरी नदीच्या काठावर वसलेले घारी या गावात अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे। हनुमान जन्मोत्सव या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन हनुमान जन्म उत्सव निमित्ताने करण्यात आले आहे। या निमित्ताने पंचक्रोशीसह भाविक या कार्यक्रमाचा आनंद घेत असतात। 2 एप्रिल 2026 ते 9 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे। या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे। या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। 2 एप्रिल 2026 रोजी भागवताचार्य श्री योगीराज महाराज पवार शास्त्री श्री संगमेश्वर देवस्थान तिळापूर यांचे कीर्तन होणार आहे। अत्यंत आध्यात्मिक विषयावर त्यांचे हे कीर्तन असते। त्यानंतर 3 एप्रिल 2026 रोजी हरिभक्त परायण रामाचार्य मनोहर महाराज सिनोरी राहुरी यांचे देखील कीर्तन 3 एप्रिल रोजी होणार आहे। त्यानंतर 4 एप्रिल 2026 रोजी निष्काम कर्मयोगी गुरुवर्य हरिभक्त परायण रघुनाथ महाराज खटाणे ते अध्यक्ष आहेत। योगीराज तुकाराम बाबा संस्थान खेडले झुंगे या संस्थानचे ते अध्यक्ष आहे। यांचा देखील 4 एप्रिल 2026 रोजी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे। त्यानंतर 5 एप्रिल 2026 रोजी हरिभक्त परायण नंदकिशोर महाराज देवकर कुंभारी तालुका कोपरगाव यांचे कीर्तन आयोजित केलेले आहे। त्यानंतर 6 एप्रिल 2026 रोजी स्वर भास्कर हरिभक्त परायण बाळासाहेब महाराज रंजाळे निमगाव खैरी तालुका श्रीरामपूर यांचे कीर्तन या प्रसंगी आयोजित केलेले आहे। 7 एप्रिल 2026 रोजी भागवताचार्य हरिभक्त परायण बाळासाहेब महाराज पैठणकर यांचे देखील कीर्तन 7 एप्रिल 2026 रोजी आयोजित केलेले आहे। त्यानंतर 8 एप्रिल 2026 रोजी भागवताचार्य मनसुख महाराज दहे डाऊस बुद्रुक तालुका कोपरगाव यांचे कीर्तन होणार आहे। त्यानंतर 9 एप्रिल 2026 रोजी रामायणाचार्य हरिभक्त पारायण समाधान महाराज शर्मा यांच्या कालेच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाचे समाप्ती होणार आहे। अशा पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सकाळी 7:30 ते 11:30 या वेळेत होणार आहे। तसेच रोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये
कीर्तनाचे आयोजन केलेले आहे। या कीर्तनाचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा असे आवाहन आयोजक कमिटीने केले आहे। या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील भजनी मंडळ देखील सहकार्य करणार आहेत। त्यामध्ये घारी, चांदेकासरे, डाऊस बुद्रुक, डाऊस खुर्द, हिंगणी, देरडे चांदवड, मडी, मुर्शिदपूर, सोनेवाडी, जेऊर कुंभारी असे पंचक्रोशीतील भजनी मंडळ या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे। या सर्वांना सहकार्य करण्यासाठी व्यासपीठ चालक हरिभक्त परायण बाळासाहेब होन, गायनाचार्य हरिभक्त परायण मनोहर महाराज अवसार, गायनाचार्य हरिभक्त परायण विठ्ठल महाराज हिंगोलीकर, त्याचबरोबर मृदुंगाचार्य हरिभक्त परायण अविनाश महाराज साबळकर यांची साथ व सहकार्य लाभणार आहे। सदरचा कार्यक्रम हा घारी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर येथे हनुमान मंदिर या ठिकाणी होणार आहे। तरी भाविकांनी, पंचक्रोशीतील नागरिकांनी या अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी सोहळ्याचा पारायणाचा लाभ घ्यावा। धन्यवाद। सालाबादप्रमाणे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त याही वर्षी घारी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केलेला आहे। दिनांक 2 एप्रिल 2026 ते 9 एप्रिल 2026 या दरम्यान हा सोहळा आयोजित केलेला आहे। सर्व भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा ही ग्रामस्थांच्या वतीने आपणास नम्र विनंती। राम